तत्काला पण मूळ संख्या, संयुक्त संख्या, समविषम संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या याविषयी माहिती घेतली. आज आपण मूलभूत क्रिया घटकातील उपघटके बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याविषयी आज माहिती घेणार आहोत. तुम्हाला बेरीज येते, वजाबाकी येते, गुणाकार येते, पण भागाकार येते आणि त्याविषयीचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण शिक्षकांनी घेतले असते. परंतु त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात यावर आपण फक्त चर्चा करणार आहोत. तर पहिला जो घटक आहे बेरीज. बेरीज म्हणजे काय? तर एकत्र करणे, एकत्र करणे आणि जी बेरीज दिली जाते. सर्व एक उदाहरण असं असतं की सरळ सरळ बेरीज दिली, संख्या दिल्या जातात आणि त्यावरून आपल्याला उत्तर काढायचं असतं. सोप्या प्रकारातला जो प्रश्न असतो त्याच्यामुळे त्यात आपल्याला अडचण येत नाही. परंतु जी लेखी उदाहरणं असतात ते लेखी उदाहरणांमध्ये आपल्याला अडचण येते. किंवा इतर वेगळ्या प्रकारची बेरजेची जी मध्यम किंवा काही पातळी जास्त असलेली उदाहरणं असतात त्यामध्ये आपल्याला विचार करून ठरवायचं असतं. अवघड नसतं, परंतु त्यामध्ये काहीतरी सूत्र दिलेलं असतं किंवा त्याचा आडाखा दिलेला असतो, त्यानुसार आपल्याला ते शोधायचं असतं. आता बेरजेमध्ये सरळ सरळ बेरीज देतात ती आपल्याला येते, त्यात ते मार्क आपले कुठे जात नाही. परंतु काही वेळा बेरजेमध्ये काय करतात की एक संख्याच देत नाही. समजा वजाबाकी दिलेली 54 - 245 = 125. आता ज्या वेळेस बेरजेच उदाहरण घेऊ, 54 - 245 = 400. तर 54 बरोबर किती असं जेव्हा उदाहरण देतात तेव्हा यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, बेरजेच्या जेव्हा बेरजे मधील पहिली आणि दुसरी संख्या यांची मिळून उत्तर तयार होतं. तर जेव्हा पहिली संख्या देत नाही, दुसरी संख्या देतात आणि उत्तर देतात, तेव्हा उत्तरामधून आपल्याला काय करावे लागते, दुसरी संख्या वजा करावी लागते. उत्तरामधून दुसरी संख्या वजा केली की पहिली संख्या मिळते. तसंच काही वेळा काय करतात, 245 - 54 = 400 असं देतात. असं जरी दिलं बेरजेमध्ये कोणतीही संख्या जरी काढायची असेल, पहिली काढायची असेल किंवा दुसरी काढायची असेल, तर त्यासाठी उत्तरामधून दिलेली संख्या वजा केली की आपल्याला दुसरी संख्या किंवा पहिली संख्या मिळते. त्यानंतर एक उदाहरण आहे, 3 अंकी दोन संख्यांची बेरीज खाली दिली आहे. ती बेरीज कोणती? पहिला पर्याय आहे 198, दुसरा पर्याय आहे 199, तिसरा पर्याय आहे 1999, चौथा पर्याय आहे 1998. आता या ठिकाणी संख्या दिलेली नाही, पण फक्त आपल्याला एकच एक क्लू दिलाय, एक धागा दिलाय की त्यामध्ये 3 अंकी 2 संख्यांची बेरीज खाली दिलेली आहे. ती बेरीज कोणती? फक्त एकच क्लू दिलाय, 3 अंकी 2 संख्यांची संख्या दिलेल्या नाही आणि त्याची बेरीज किती हे दिलेलं नाही. परंतु तरी प्रश्न विचारलेला आहे
आणि म्हणून एक साधी गोष्ट आहे आता की 3 अंकी दोन संख्यांची बेरीज जर करायची तर 3 अंकी लहानात लहान असा दोन संख्या जर आपण घेतल्या 3 अंकी लहानात लहान संख्या 100 दोन संख्या म्हणतात म्हणून 2 घेतली त्याची बेरीज केली तर ते 200 येतात. याचा अर्थ असा झाला की 200 पेक्षा लहान उत्तर 3 अंकी दोन संख्यांचं येऊ शकत नाही. म्हणून हा पर्याय कट झाला हा पर्याय कट झाला. आता राहिला 1999 1998. आता जसं लहानात लहान दोन संख्या घेऊन त्याची बेरीज केली ती 200 आली म्हणजे 200 पेक्षा लहान उत्तर 3 अंकी दोन संख्यांचं येऊ शकत नाही. तसं जास्तीत जास्त 3 अंकी दोन संख्याचं उत्तर जर काढायचं असेल तर 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या जी आहे ती 999. ती जर 2ला घेतली 9-9-18 चाला 1 9-9-18 19 चाला 9-9-18 19 1998 याच्यापेक्षा जास्त उत्तर येऊ शकत नाही 3 अंकी दोन संख्याच. आणि म्हणून हा पर्याय कट झाला आणि म्हणून 1998 हे सगळं तुम्हाला बेरीज या विषयी लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या या सगळं माहित असेल तर याचं उत्तर येईल. अजिबात असं जर तुम्ही जर असं पाहिलं तर तुम्ही सांगू शकता वाचल्यावर लगेच सरांना जातात याचं उत्तर कसं येईल. संख्याच दिल्या नाही काहीच दिलं नाही उत्तर कसं काढायचं. तर हे सामान्य ज्ञान आपलं वापरून हे उत्तर काढायचं होतं. असंच 4 अंकी संख्येतही लिहू शकतात 5 अंकी संख्येतही लिहू शकतात 6 अंकी संख्येतही लिहू शकतात आणि 7 अंकी संख्येतही अशा प्रकारचं उदाहरण येऊ शकतं. त्यानंतर दोन संख्यांची बेरीज 198 असून दोन संख्यांची बेरीज 198 असून त्या दोन संख्येमधील फरक 76 आहे. आहे तर मोठी संख्या बोलतो. तर मोठी संख्या कोणती. आता दोन संख्यांची बेरीज संख्या दिलेल्या नाही या उदाहरणामध्ये कोणत्या दोन संख्या आहेत त्या दिलेल्या नाहीत परंतु आता बेरीज दिली आणि ती बेरीज 198 आणि आपल्याला त्या दोन संख्यांमधला फरक दिलाय 76 आणि प्रश्न विचारलाय का मग त्याच्या दोन संख्यांची बेरीज 198 आणि त्यातली मोठी संख्या कोणती असा प्रश्न आहे. आता यामध्ये मनाने किंवा वेगवेगळ्या संख्या घेऊन बेरीज करण्याचं काहीच कारण नाही. दिलेली बेरीज आणि फरक यावरून आपल्याला उत्तर लगेच शोधता येतं. आता एक साधं उदाहरण घेऊ की समजा 100 या त्या दोन संख्यांची बेरीज 100 आहे आणि त्या दोन संख्यांमध्ये फरक 40 आहे. तर मोठी संख्या कोणती छोटी संख्या कोणती हे काढताना सुद्धा आपल्याला आपण ती काढू शकतो परंतु निश्चित आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून त्यासाठी एक सूत्र आहे की समजा दोन संख्यांची बेरीज दिलेली संख्या आपल्याला माहित नाही पण बेरीज माहिती आहे त्या संख्यांमधला फरक माहिती आहे. अशा वेळेस जेव्हा मोठी संख्या काढायची असते तेव्हा दिलेली जी बेरीज आहे ती बेरीज आणि फरक त्या दोन संख्यांमधला फरक दोन्हींची बेरीज करायची आणि ती जी बेरीज येईल समजा 8 14 चला 274 आणि
मग जी बेरीज आली त्याला परत 2 ने भागायचं. जी बेरीज आली तिला 2 ने भागायचं. अशा पद्धतीने भागाकार जर केला की तुम्हाला ती संख्या लगेच मिळेल. आणि मग हा जर भागाकार आपण केला 274 भागिले 2 एक बे त्रिक 6 चाले 14 137 त्यातली मोठी संख्या 137. आता छोटी संख्या किंवा लहान संख्या जर विचारली तर काय करायचं की दिलेली बेरीज आणि त्या दोन संख्यांमधला फरक यांची वजाबाकी करायची आणि वजाबाकीला 2 ने भागायचं. वजाबाकीला 2 ने भागलं की तुम्हाला लहान संख्या मिळेल. मोठी संख्या काढण्यासाठी बेरीज करायची 2 ने भागायचं. लहान संख्या काढायची असेल तर वजाबाकी करायची आणि 2 ने भागायचं. त्यानंतर या बेरीज वजाबाकीमध्ये आणखी एक प्रश्न कायम विचारला जातो तो म्हणजे 7,500 अधिक 13,500. आता 7,500 अधिक आपल्याला त्या संख्येची पूर्ण माहिती असेल तेव्हाच आपण 7,500 लिहू शकतो. आपण बोलतो किंवा व्यवहारामध्ये समाजामध्ये तुम्ही असं ऐकलं असेल त्याला 7,500 रुपये दिले किंवा 13,500 रुपयाची वस्तू आणली आणि मग ते 13,500 म्हणजे किती 7,500 म्हणजे किती हे आपल्याला माहित असतं पाहिजे. आपण ऐकतो पण प्रत्यक्षात ती संख्या काय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून 7,500 म्हणजे किती हजार पूर्ण आणि वर किती तर 7,500 म्हणजे 7,000 पूर्ण वर अर्धा हजार म्हणजे 500 रुपये 7,500 आणि 13,500 तर 13,500 म्हणजे 13.5 पाव भाग कमी 13 पूर्ण होण्यासाठी म्हणजे 12,000 पूर्ण आणि वर पाऊण भाग म्हणजे 750. अशा पद्धतीने याचं लेखन आणि म्हणून सव्वा आल्यावर 25 जेव्हा सव्वा विचारलं जातं तेव्हा 25 येतात. साडे विचारलं जातं तेव्हा ते संख्येच्या पुढे 50 येतात आणि पाऊण जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्या संख्येनंतर मागील संख्या करून त्या पुढे 75 लिहायचे असते. आणि 1000 ज्या वेळेस येईल त्यावेळेस 0 द्यायचा. लक्ष विचारल्यानंतर 2 शून्य द्यायचे. आणि ह्या संख्येचं लेखन करायचं. तुम्हाला संख्या लिहिताना अजिबात अडचण येणार नाही. लक्ष देताना 5 लक्ष पूर्ण लक्ष 5 त्यानंतर सव्वा म्हणून 25 आणि लक्ष लिहिताना 3 शून्य द्यायचे 2 नाही 3 शून्य द्यायचे. 1000 लिहिताना 1 शून्य द्यायचा. लक्ष लिहिताना 3 शून्य द्यायचे आणि त्या संख्येची फोड करायची. दिलेल्या याची अक्षरी जी संख्या दिली तिचीच फोड करायची. आता समजा 9,500 पूर्ण 9 पूर्ण 1000 किती 9 साडे म्हणून 50 आणि 1000 म्हणून 1 शून्य. अशा पद्धतीने लेखन करा ती संख्या तयार होती. त्यानंतर 98,901 मध्ये किती मिळविल्यास किती मिळविल्या 6 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल. मग आता 6 अंकी सर्वात लहान संख्या माहिती असली पाहिजे. तुम्हाला मी कालच सांगितलं की लहानात लहान संख्या प्रत्येक अंकी मोठ्यात मोठी प्रत्येक अंकी संख्या लहानात लहान प्रत्येक अंकी सम विषम मोठ्यात मोठी सम विषम हे तोंडपाठ असलं पाहिजे. आणि मग ते जर तोंडपाठ असेल तरच हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. आता त्यांनी असं विचारलं की 98,901 मध्ये किती मिळवल्यास 6 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल.
जेव्हा बेरजेमध्ये एक संख्या देतात आणि उत्तर देतात आणि दुसरी संख्या काढायची असते ती नेहमी वजाबाकीच करावी लागते, विरुद्ध क्रिया करावी लागते. आणि म्हणून सर्वात लहान 6 अंकी संख्या आपल्याला माहित पाहिजे, ती म्हणजे 1,00,000. आणि 1,00,000 होण्यासाठी 98,900 किती मिळवायचे म्हणजे त्या 1,00,000 मधून 98,901 आपल्याला वजा करावे लागते. आणि वजा केल्यानंतर जे उत्तर येईल तेवढे मिळवावे लागते. समजा 60 रुपये माझ्याजवळ असून 100 रुपये करण्यासाठी मला किती रुपये त्यात मिळवावे लागतील, हे तोंडी उदाहरण जरी आपण असं छोटं उदाहरण घेतलं तर त्यावरून सुद्धा आपल्याला हे लक्षात येईल. त्यानंतर एक सोपी उदाहरणं दिली जातात. संख्या त्या ठिकाणी दिलेले देतात 12,42,746 अधिक 4,83,791 असे उदाहरण. आणि हे उदाहरण आपल्याला मांडणी करताना इकडे जर पाहिलं तुम्ही तर 7 अंकी संख्या आहे आणि इथं 6 अंकी संख्या आहे. त्या संख्येने मांडणी एकका खालीच एकक आला पाहिजे. अशा पद्धतीने केली तरच येणार. तुम्ही जर काही केली आणि हा 4 जरी एका खाली घेतला आणि पटपट वेगात करायला गेले तर तुमचं उत्तर चुकणार आहे. ते जे चुकीचं उत्तर येतं तुमचं तेच पहिला पर्याय शक्यतो असू शकतो. आणि म्हणून दिलेला प्रश्न संख्या किती अंकी दिल्या, पहिली संख्या किती अंकी दिली, त्या खाली बेरजेला किंवा वजाबाकीला नंतर किती अंकी संख्या दिली हे बारकाईने पाहून एका खाली एककच आला पाहिजे हे काळजी घ्यायची. आता त्यानंतर एक प्रश्न आहे. असा एक प्रश्न बेरजेमध्ये देतात. चौकोन त्रिकोण त्रिकोण खुली अधिक चौकोन खुली खुली त्रिकोण बरोबर त्रिकोण 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 त्रिकोण. तर या उदाहरणामध्ये त्रिकोण खुली व चौकोनाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे निवडा. आता नेहमी एक गोष्ट करायची, मुलं घाई उत्साहामध्ये काय करतात की कोणानंतर कोण विचारलं हेच पाहत नाही. अगोदर आपल्याला त्यांनी त्रिकोणातली संख्या विचारली, मग खुलीच्या जागी कोण येईल ते विचारले आणि मग चौकोनातली संख्या विचारली. आता आपण इथं जेव्हा संख्या काढू तेव्हा चौकोन अगोदर आहे, त्रिकोण नंतर आहे, खुली नंतर. आणि मग संख्येच्या ठिकाणी आपण अंक मांडून ही बेरीज बरोबर जुळवली तर आपण एवढे घाई उत्साहामध्ये असतो की लगेच पहिला याचा जो पर्याय आहे तो काय पर्याय पहिल्या पर्यायात तो दिलेला असतो. आणि मग आपण काय करतो लगेच पहिला किंवा पर्याय तो दिलेला असतो, आपण पाहिल्या शेवटच्या पर्यायापर्यंत जात नाही कारण आपल्याला उत्तर मिळालेलं असतं, उत्तराचे अंक दिसत असतात. परंतु या उदाहरणामध्ये नेहमी मुलांना फसवण्यासाठी असं केलं. म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम अगोदर आपल्याला त्रिकोणातला अंक विचारलाय, मग स्टार किंवा खुलीच्या जागी जो अंक आहे तो विचारलाय आणि नंतर चौकोनातला अंक विचारला. म्हणून आपल्याला जे उत्तर येईल, आता पर्याय दिलेले आहेत, आपल्याला या पर्यायावरून उत्तरापर्यंत आपल्याला जाता येईल. 902 पर्याय 2, 503 पर्याय 3, 702 4 603. आता आपण जर पाहिला पर्याय या ठिकाणी मांडला, आता कसा मांडायचा आहे पहिला पर्याय, तर अगोदर त्रिकोणातली संख्या इथं नाही मांडायची. त्रिकोणात समजा आपण काय मांडायचं 9 मांडला आणि खुलीच्या जागी जर हा यांचं म्हणणं 0 मांड, या ठिकाणी 2 मांड, तर मग 0त 9 मिळवले तर 9 येतात. हो, इथं 9 मांडले इथं 0 घेतला तरी 9 येतात, इथं 9 मांडले इथं 0 मांडला तरी 9 येतात. इथपर्यंत उदाहरण येत आहे. पण इथं 2 आणि 2 मांडल्यावर इथं 9 नाही येत कारण त्रिकोणातला अंक जर 9 आहे
ह्याच्यात इथं 9 येतच नाही, म्हणून हा पर्याय येणारच नाही. हा पर्याय बसत नाही. हे तोंडी करायचे. प्रत्यक्ष संख्या मांडल्या पाहिजेत असं काही नाही. मी तुम्हाला समजावं म्हणून मांडल्या. आता तुम्ही जेव्हा ते उदाहरण करायचं आता तेव्हा त्रिकोणातल्या संख्या तोंडी घेऊन पाहिजे. आता इथं 5 आहे. ही जर त्रिकोणात 5 घेतले तर इथं येतील 5, इथं 5 0 5, 5 0 5 आणि इथं 3 आहे. मग 3 इथं जर 3 घेतलं तर इथं 6 येतात. इकडं त्रिकोणाच्या 5 5 बरोबर आले, पण इथं येतात 6, म्हणून हा पर्याय येणार नाही, हा पर्याय येणार नाही. आपण पुढच्या पर्यायाकडे जाऊ. हे सगळं तोंडी करायचंय वेगात. इथं जर 7 घेतला, इथं 0 घेतलं, इथं 7 येतात, इथं 7 येतात, इथं 7 येतात. इथं जर 2 घेतले तर 2 आणि 2 4च होतात, 7 होत नाही. म्हणून आता हा पर्याय नाही. मग आपण शेवटच्या पर्यायावर जाऊ. म्हणून इथं 0, इथं 6, त्रिकोण 6 येणार, इथं 6 येणार, इथं 6 येणार आणि त्या ठिकाणी इथं दिले 3 3 3 आणि 3 6 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आलं लक्षात? हे सगळं करताना प्रत्येक अंक फक्त त्या त्या जागेवर घेऊनच करून पाहायचं. तुम्ही कागदावर तुमच्याकडे जे काय खाली परीक्षेबद्दल किंवा मोकळी जागा असते त्या ठिकाणी करून पाहिलं तरी चालेल, पण तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता सराव झाल्यानंतर. अशा पद्धतीचे सुद्धा उदाहरणं बीएससी मध्ये विचारली जातात. वजाबाकीत सुद्धा अशी उदाहरणं विचारली जातात. गुणाकारात सुद्धा अशी उदाहरणं विचारली जातात. आता त्यानंतर वजाबाकी. आता वजाबाकी म्हणजे काय करणं, दिलेल्या याच्यातून कमी करणे. याच्यामध्ये दिलेल्या स्थान महत्वाचे आहे. वजाबाकी करताना ते स्थानिक अंक आलाय का हे पाहणं महत्वाचं आहे. त्यानंतर आता वजाबाकीमध्ये सुद्धा मी मग जसं आपण बेरजेमध्ये पाहिलं, बेरजेतल्या 2 संख्यांपैकी एक संख्या जर दिलेली नसेल तर आपण काय करतो, उत्तरातून दिलेली संख्या वजा करून दुसरी संख्या काढतो. वजाबाकीमध्ये मात्र याचं वेगळे. वजाबाकी तर पहिली संख्या काढायची असेल तर मात्र वजाबाकीची पहिली संख्या काढण्यासाठी उलटच क्रिया करायची. या दोन्ही संख्यांची बेरीज करायची. या दोन्ही संख्यांची बेरीज जर केली तर आपल्याला या ठिकाणी संख्या येते. पण इथं मात्र पहिली संख्या दिलेली असेल, दुसरी संख्या दिलेली नसेल, जर उत्तर दिलेलं असेल तर मात्र पहिल्या संख्येतून उत्तर वजाच करावं लागतं. ते वजा केल्यानंतरच दुसरी संख्या आपल्याला मिळते. आता याच्यामध्ये सुद्धा मग जे उदाहरण विचारलं होतं त्या पद्धतीचं उदाहरण या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे की एक उदाहरण दिले 8 5 वजा 1 1 बरोबर 2 3 9. आता काय विचारलंय, च्या जागी पर्यायाचे कोणते अंक वापरावे. पहिला पर्याय दिलाय 5 6 6, पर्याय 2 5 6 7, पर्याय 3 6 6 5, पर्याय 4 7 1 6. आता अगोदर आपल्याला हा जो अंक आहे हा च्या जागेवर घ्यावा. म्हणून इथं जर 5 घेतला, च्या जागेवर 6 घेतला आणि च्या जागेवर 6 येतोय का आपल्याला 5. आता 5तून 6 जात नाहीत म्हणून आपण हातचा घेणार. 15तून 6 गेले 9 इथपर्यंत बरोबर आहे. हा, मग आता इथं 5तून 2 गेले 3 इथपर्यंत बरोबर आले. पण 8तून 1 गेल्यावर इथं मात्र 6 नाही 7 यायला पाहिजे. आणि म्हणून हा काय पर्याय लागू होणार नाही. मग आपण दुसरा पर्याय घेऊ 5 6 आणि या ठिकाणी 7. मग 5तून 6 जात नाही, हातचा घेतला. 15तून 6 गेले 9, 5तून 2 गेले 3, 8तून 1 गेला 7. हा पर्याय बरोबर आलं लक्षात. आणि म्हणून आपण हा पर्याय. आता काय होतं, काही वेळा काय केलं जातं माहिती, पेपर मध्ये पर्याय पहिला
प्रश्न दिला आणि पर्याय पहिला बरोबर असतो, पण ज्या वेळेस असा असतो पहिला पर्याय दिलेला असतो तेव्हा दुसरा पर्याय, चारही पर्याय का वाचायचे हे तुम्हाला सांगतो. तर पहिला पर्याय बरोबर असतो त्यावेळेस दुसरा पर्याय बरोबर असतो, त्यावेळेस तिसरा पर्याय बरोबर असतो आणि चौथ्या पर्याय दिलेला असतो सर्व पर्याय बरोबर. आणि मग त्यावेळेस काय पहिला पर्याय उत्तर नसतं, तर ते असतं चौथा पर्याय सर्व पर्याय बरोबर. म्हणून घाई न करता सर्व पर्याय वाचूनच उत्तर ठरवायचं असतं. तुम्हाला पर्याय पहिला पर्याय दिसला बरोबर म्हणून लगेच मांडला चालले पुढं असं करायचं नाही. शांत डोक्याने सगळे पर्याय वाचूनच नेहमी उत्तर ठरवायचं. पहिला पर्याय जरी बरोबर असला तरी शेवट चारही पर्याय वाचल्याशिवाय उत्तर ठरवायचं नाही. आता वजाबाकीमध्ये तिसरं एक उदाहरण असं की प्रतीकने 18,018 ही संख्या लिहिताना चुकून त्या ठिकाणी शब्द दिलेला असतो 1818 अशी लिहिली 1818. 1818 ही संख्या आपल्याला ठरवता आली पाहिजे आणि म्हणून चुकून 1818 लिहिली म्हणजे 1818 अशी लिहिली. तर मूळ संख्या कितीने चुकली? आता मूळ संख्या कितीने चुकली तर आता पर्याय पहिला आहे 18,000 चुकली, दुसरा पर्याय आहे 17,200 चुकली, तिसरा पर्याय 16,200 चुकली आणि चौथा पर्याय संख्या चुकलीच नाही. आणि मग आता हे ठरवताना 18,018 लिहायची होती पण 1,818 लिहिले. मग आता एक मुलांच्या लवकर लक्षात येत नाही. एक साधं उदाहरण घेऊ, कसं आहे 100 ही संख्या द्यायची किंवा आपल्याला दुसऱ्याला 100 रुपये द्यायचे होते किंवा आपल्याला दुसऱ्याकडून 100 रुपये घ्यायचे. तुम्हाला वाटलं 100 रुपये घ्यायचे होते पण वडिलांनी चुकून तुम्हाला 10 रुपये दिले, तर तुमची हिशेब चुकलाच का नाही? तर तुम्हाला बरोबर आले रुपये, तर हिशेब चुकलाय. मग हा हिशोब जर चुकला, हा कितीने चुकला? 10 रुपयाने चुकला का? नाही चुकला. तर हा हिशोब 90 रुपयाने चुकला. तुम्हाला 100 रुपये येणं होतं, तुम्हाला 10 रुपये आले, तुम्हाला अजून किती घेणे? 90 रुपये घेणे. तेच पद्धतीचे उदाहरण. 18,018 संख्या घ्यायची, रुपये एक जणाला द्यायचे होते, तर त्याला चुकून 1,818 रुपये दिले. मग तो बरोबर म्हणून खिशात घालेल का ती रक्कम? तुम्हाला नाही चुकलंय, अजून मला किती देणं? किती देणं हे वजाबाकी केल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. आणि मग ही वजाबाकी जेव्हा तुम्ही करता 18,018 वजा 1,818 ही वजाबाकी केली का तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि तीच संख्या चुकली 16,200 ने. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवहाराशी या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा संबंध लावाल तेव्हा तुमच्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कधी चुकणार नाही. त्यांच्याकडे फक्त संख्या म्हणून कधीच पाहिजे. ते व्यवहारातले घटक समजून जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर तुमची कधीच मूलभूत क्रिया चुकणार. त्यानंतर हा 4,278 या संख्येतील 2ची स्थानिक किंमत आणि 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती असा प्रश्न विचारला. 2ची स्थानिक किंमत 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती? पर्याय पहिला राहील 5. तुम्हाला असं दिसतंय की तो 5 आता तो पदून गेले 5 काय काय लगेच 3 हात कणकून, परंतु 2ची स्थानिक किंमत 200, 7ची स्थानिक किंमत 70 आहे. यातला फरक काढायचा 270 मधला फरक किती? तो जर फरक तुम्ही काढला तर त्या लगेच लक्षात येईल 130. अशा पद्धतीची उदाहरणं असतात. त्यानंतर वजाबाकीत आणखी एक उदाहरण विचारलं जातं की 8, 2, 5 आणि 4
4 अंक दिलेले आहेत, कधी 5 अंक देतील, कधी 6 अंक देतील, कधी 7 अंक देतील, कधी 3 अंक देतील. आणि यापासून तयार होणारी लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या यामधील फरक किती? फरक किती म्हटलं की नेहमी वजाबाकी असते. आणि म्हणून याच्यापासून अगोदर आपण मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करू. 3,2458. मोठ्यात मोठी संख्या येईल 8,542. वजाबाकी करताना मोठी संख्या वर घ्यावी लागली. त्यांनी जरी उदाहरणात विचार सांगितला असता लहानात लहान संख्या मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती, तुम्ही म्हणता मोठ्यात मोठी नंतर आले त्याच्यात वजाबाकीच होणार नाही. म्हणून मोठी संख्या वर घ्यावी लागेल, छोटी संख्या खाली घ्यावी लागेल, मगच यातला आपल्याला फरक काढावा लागेल. तर या पद्धतीने ही वजाबाकी 8,542 वजा 2,458 हा या वजाबाकी केली की आपल्याला फरक. आता वजाबाकीमध्ये एक वास्तविक उदाहरण विचारलं जातं की श्रीकांतला 69,271 रुपयाची गाडी खरेदी करायची आहे. तर अनगाला 32,999 रुपयांचा लॅपटॉप घ्यायचा आहे. तर अनगाला श्रीकांतपेक्षा किती रक्कम कमी लागेल? खूप उदाहरण यात काही अवघड नाही. या गाडीच्या किमतीतून लॅपटॉपची किंमत वजा केली तर तेवढे पैसे कमी लागतील. अशा पद्धतीचे उदाहरण होतं. आता वजाबाकीत आणखी एक उदाहरण विचारलं जातं. आता मी या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं. 4,278 या संख्येतील 2च्या स्थानिक किंमत आणि 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती? असं जे उदाहरण आहे, फक्त ते कसं फसवणार आहे. 63,094 या संख्येतील 63,094 या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत आणि सर्वात जास्त स्थानिक किंमत असणारा अंक यांच्यातील फरक. आता अंकांचा विचारलाय, स्थानिक किमतीतला फरक विचारला नाही. म्हणून प्रश्न काय विचारलाय हे फार महत्वाचं आहे. स्थानिक किमतीतील फरक विचारलाय का त्या अंकांमधील फरक विचारलाय हे सुद्धा प्रश्न नीट वाचून पहा. आता 7,500 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 3 अंकी सर्वात मोठी संख्या मिळेल? आता 7,500 मी मगाच सांगितलं कसे लेखन कसं करायचं. पूर्ण 1,007 साडे म्हणून 5 आणि 1000 म्हणून साडे म्हणून 50 आणि 1000 म्हणून 100 हे झाले 7,500. मग आता त्यांनी विचारले 7,500 मधून कोणती संख्या वजा केल्यास 3 अंकी सर्वात मोठी संख्या मिळेल. आता 3 अंकी मोठी संख्या जी आहे ती उत्तर आहे आणि याच्यामध्ये पहिली संख्या दिली 7,500, उत्तर दिले 999. दुसरी संख्या काढायची म्हणून आपल्याला काय करावं लागेल, त्या पहिल्या संख्येतून उत्तर वजा करावे लागेल, तेव्हा आपल्याला दुसरी संख्या मिळेल. आणि म्हणून ही वजाबाकी केली की तुम्हाला उत्तर मिळेल. त्यानंतर तिसरा जो उपघटक येतो गुणाकार. अनेक वेळा बेरीज म्हणजे एक वेळा गुणाकार. एखाद्या संख्येची पट करणे म्हणजे गुणाकार. आता गुणाकारामध्ये 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या असतात की एखाद्या संख्येला 0 ने गुणलं तर गुणाकार 0 येतो आणि 0ला एखाद्या संख्येने गुणलं तरी गुणाकार 0. एखाद्या संख्येला गुणाकार ते गुणलं तर जी संख्या आहे तीच संख्या उत्तर येते आणि एखाद्या अंकाने गुणलं तर तो अंकच त्याचं उत्तर येते. या काही बाबी कायम लक्षात ठेवायच्या. आणि आता गुणाकारामध्ये काय असतं की 0ला एखाद्या संख्येने गुणलं किंवा 4x7 किंवा 7x4 असं ज्या वेळेस येतं तेव्हा 7 ही संख्या 4 वेळा घ्यायची आणि तिची बेरीज करायची असा त्याचा उघड अर्थ. पण मग 7 ही संख्या 4 वेळा घेऊन बेरीज करण्यासाठी वेळ लागेल.
आणि तो वेळ वाचवण्यासाठी आपण काय करतो 7 गुणिले 4 7 ही संख्या 4 वेळा आणि म्हणून त्याचं उत्तर काढतो. जेव्हा 0 7 गुणिले 0 याचा अर्थ असा आहे 7 वेळा संख्या 0 वेळा घ्यायची म्हणजे घ्यायचीच नाही. कसं उत्तर 7 कसं येईल आणि म्हणून 0 ज्यावेळेस तिला बोललं जातं तेव्हा ते 0 म्हणजे काहीच नाही. मग काहीच नाही त्याने गुंतातच काही फक्त ती हे लक्षात मात्र आलं पाहिजे. त्यानंतर आता गुणाकारामध्ये एक संख्या गुणाकार देतात 103 गुणिले 99 असा जेव्हा गुणाकार देतील तेव्हा तो तुम्हाला येतो. कारण संख्या दिलेली आहे कशाने कशाला गुणायचंय. गुणाकारामध्ये 3 भाग असतात गुण्य गुण आणि गुणाकार. ज्याला गुणायचंय तो गुण्य असतो ज्याने गुणायचंय तो गुणक असतो ते उत्तर येणार असतं ते गुणाकार असतं. आणि म्हणून यामध्ये अशा पद्धतीचे उदाहरण दिले तर तुमचं चुकणारच नाही. ते हक्काचे मार्क असतात. यात आणखी एक प्रकारचं उदाहरण दिलं जातं 709 गुणिले 1 आता 1 तुम्हाला माहिती हुशार मुलं का म्हणजे तसे आणि म्हणून 1 दशक म्हणजे 709 गुणिले 10. आता काही मुलं गुणाकार सुद्धा करणार नाही 709 वर 1 0 देणार कारण या ठिकाणी 1 वर 1 0 असे उदाहरण जाणीवपूर्वक दिले जातात. आता आणखी एक उदाहरण दिलं जातं 709 गुणिले 100. इथं गुणाकारच करायचा नाही 709 वर 2 0 एकावर 2 0 द्यायचे. हे फक्त तुम्हाला हे समजतंय की नाही हे पाहण्यासाठी दिलेलं असते तर प्रत्यक्षात गुणाकार करायची गरज नाही. आपला वेळ या प्रश्नांमध्ये वाचणार असतो हा वेळ जे कठीण प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी आपल्याला द्यायचा असतो. म्हणून शक्यतो गणिताचा पेपर हा बहुतांशी तोंडी आहे. हा कमी याच्यामध्ये तुम्हाला क्रिया कराव्या लागतात पण तो कधी तोंडी होतो जेव्हा तुम्ही त्याचा खूप सराव केलेला असेल तेव्हा तोंडी होतो. प्रश्न वाचल्याबरोबरच लगेच आपल्याला कळतं काही ठिकाणी आडाखे असतात ते आडाखे सूत्र वापरायचे असतात. ती जर आपले तोंडपाठ असतील ती जर आपल्याला माहित असेल तर आपण तिथं कोणतीही क्रिया न करता करू शकतो. पण त्यासाठी तेवढा सराव मात्र झालेला असला पाहिजे. सूत्र ते आडाखे माहीत असले पाहिजे त्यांचा सराव तेवढा पाहिजे तेव्हा ते वापरता येतात आणि कमीत कमी क्रिया करताना गणिताचा पेपर सोडवता येतो. 100 मार्काचा जो पेपर म्हणजे गणिताचा 50 प्रश्न असतात ते 50 प्रश्न 15 मिनिटात सुद्धा सोडून होऊ शकतात. कधी तेवढा तुमचा सराव असेल तर इतका गणिताचा पेपर आहे सोपा असतो म्हणजे सराव आणखी तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. आता गुणाकारामध्ये आणखी एक प्रश्न विचारला जातो गुणिले बरोबर 3625 आणि मग या ठिकाणी एककाच्या ठिकाणी चौकोन दिलेला आहे 14 चौकोन गुणिले 2 चौकोन बरोबर 3625. मग चौकोनाच्या जागा समान अंक आहेत. जेव्हा चौकोन दिले जातात इथे चौकोन इथे चौकोन याचा अर्थ बहुतांशी वेळा मी काय 100% म्हणत नाही बहुतांशी वेळा समानच अंक असतो. वेगवेगळे अंक दिले शक्यतो नसतं परंतु मग आता चौकोन समान अंक येतो तो अंक कोणता. मग आता या ठिकाणी पर्याय 1 दिलाय 1 पर्याय 2 दिलाय 3 पर्याय 3 दिलाय 5 पर्याय 4 दिलाय 7. आता इथं एक सामान्य ज्ञानाचा त्याला आपण इंग्रजीत कॉमन सेन्स कॉमन सेन्सचा हा भाग. आता इथं समान अंक उत्तर 5 आलं एककात 5 आलं. आता गुणाकारामध्ये एककाच्या घरात 5 कधी येऊ शकतात. 1 गुणिले 1 केल्यावर 5 येतात का 2 गुणिले 2 केल्यावर एककाच्या घरात 5 येते का 3 गुणिले 3 केल्यावर एककाच्या घरात 5 येते का 4 गुणिले 4 केल्यावर एककाच्या घरात 5 येतील का 5 गुणिले 5 केल्यावर येतील का 6 गुणिले 6 केल्यावर येतील का 7 गुणिले 7 केल्यावर येतील का 8 गुणिले 8 केल्यावर येतील का 9 गुणिले 9 केल्यावर येतील का. हा भाग आहे आणि म्हणून एककाच्या घरात 5 कधी येऊ शकतात गुणाकारात. समानांकावर जर गुण्य गुणक दोन इथे जर समानांक असेल गुणाकारात एककाच्या घरात 5 तेव्हाच येऊ शकतात जेव्हा गुण्य आणि गुणकामध्ये सुद्धा 5 असतील. हे ध्यानात घ्यायचं.
आता जेव्हा बरोबर का इथं जर 6 असता, इथं जर 6 असता आणि पर्यायामध्ये मी असं दिले, आता 6 कधी येऊ शकतो एककाच्या घरात समान अंकाच्या गुणाकारात 2 वेळा येऊ शकतो. 4 चोक 16 आणि 6 6 36. पण तरी फक्त मी 6 दिले, त्यामुळे इथं काही आपल्याला गुणाकार करून पाहायची काही गरज नाही, आपण लगेच मांडू शकतो पर्याय 3. पण काही वेळेस इथं 4 देतील, इथं 6 देतील. जेव्हा दोन्ही दिले जातं तेव्हा मात्र आपल्याला हा 4 या ठिकाणी घेऊन गुणाकार करून पाहावा आणि मग आलेलं उत्तर हे 4 घेऊन या ठिकाणी ही अशी मांडणीचं हे उत्तर आहे का 6 घेऊन हे मांडणीचं हे उत्तर आहे हे मात्र आपल्याला ठरवावं लागेल. आता सोपं उदाहरण असते कधी कधी आपल्याला काही गुणाकार येत नाही. समजा 54 गुणिले 4 बरोबर 28 असेल तर या ठिकाणी काय गुणाकार पाडे ज्याचे पाडे 30 पर्यंत त्याला गुणाकार भागाला अजिबात अडचण नाही, पाहिले बरोबर सांगू शकतो इथं काय. आणि म्हणून कशाला 4 ने गुणल्यानंतर 28 येईल की 4चा पाडा 28 पर्यंत म्हणलं की ती संख्या येते 4 7 28 ते उत्तर येते. आज इतके सामान्य प्रश्न असतात कधी कधी. आता त्यानंतर एक प्रश्न आहे असा, उत्तर दिलेले नाही, पर्याय दिलेले उत्तर म्हणून 30,337, 47, 37,440, 3,335 आणि 25,455. आता यामध्ये या ठिकाणी काही दिलेलं आहे 7 आणि 5 दिलाय. मग आता आपल्याला गुणाकाराचा गुणाकारात एककाच्या गुणाकारात एकच स्थानी 7 35 येतो येतंय तुम्हाला माहिती. पण आता इथं 5 तर 2 वेळा दिलाय एककाच्या काळात. 3,335 उत्तर आहे का 25,455 उत्तर आहे. हे आपल्याला सांगण्यासाठी या ठिकाणी काही कोणाला बोलावं लागणार नाही, हे उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे. आणि जर आपल्याला ते माहित असेल तर मी एका सेकंदात त्याचं उत्तर येतं, पण माहित नसेल तर ते 15 मिनिटं येणार नाही, 10 मिनिटं येणार नाही किंवा पेपर होईपर्यंत येणार. पण यासाठी सुद्धा एक कॉमन सेन्स आहे आणि तो सामान्य ज्ञान किंवा एक सूत्र आहे. मी ते तुम्हाला सांगतो की किती अंकांचा गुणाकार याच्यावर गुणाकारामध्ये फार महत्वाचा असतो की गुण्यमध्ये किती अंक आहेत, गुणाकारात किती अंक आहेत आणि त्या अंकांचा येणारा गुणाकार हा किती अंक येऊ शकतो हे या ठिकाणी. आता या ठिकाणी जर पाहिलं गुन्ह्याच्या ठिकाणी 3 अंक आहेत, गुणाकाराचे 3च अंक आहेत, म्हणजे या ठिकाणी 3 अंक, या ठिकाणी 3 अंक आहेत आणि म्हणून हे सगळे अंक झाले 6. मग हा 6 अंकांचा गुणाकार, हा जो गुणाकार येतो हा 6 अंकांचा गुणाकार 5 अंकी येतो किंवा 6 अंकी येतो. जेवढ्या अंकांचा गुणाकार येतो गुणाकार त्यापेक्षा 1 ने कमी येतो तेवढ्याच अंकी येतो. मग आता 6 अंकांचा गुणाकार हा कधी 4 अंकी येणार नाही किंवा 7 अंकी येणार नाही. तुम्ही करून पहा, लहानात लहान घ्या, मोठ्यात मोठी घ्या, त्यांचा गुणाकार करून बघा. आणि मग आता साधी गोष्ट आहे, 7-5 परिस्थिती एककाच्या घरात 5 येणार आहे म्हणून आणि तर 7 म्हणून हा पर्याय लागू होत नाही, 0 म्हणून हा पर्याय लागू होत नाही. 2 पर्यायापैकी मी आता सांगितलं तुम्हाला 6 अंकांचा गुणाकार असेल तर तो 5 अंकी असेल किंवा 6 अंकी असेल तर 4 अंकी कधीच नसेल, म्हणून पर्याय क्रमांक 4. ह्या अशा काही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. याच्यावर तोंडी सुद्धा उदाहरण येतं. म्हणजे गुणाकार अंक न देता पर्यायामध्ये खालीलपैकी योग्य विधान कोणते याच्यात सुद्धा हे प्रश्न विचारला जातो आणि म्हणून हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यानंतर पुढे एक उदाहरण आहे, एका संख्येला 15 ऐवजी 25 ने गुणले
गुणले असता गुणाकारात चारशेचा फरक पडतो. ज्या संख्येला गुणले ती गुण्य संख्या होईल. तर गुण्य संख्या कोण. आता अरे 40, अरे 2 50, अरे 3 60, अरे 4 सांगता येत नाही. सांगता येत नाही. आता या ठिकाणी काय केलंय, 15 आणि 25 ने गुणले, कशाला गुणले हे माहित नाही, पण गुणाकार दिलेला आहे आणि त्या गुणाकार दिलेला नाही. गुणाकार 400चा फरक पडला आणि मग ती संख्या शोधायची. आता तुम्ही हे उदाहरण आहे ना, 15 ने याला गुणून 25 ने याला गुणून आलेल्या गुणाकारांमध्ये वजाबाकी करूनही फरक काढू शकतो. त्याला अवघड पण वेळ जाणार. म्हणून एक साधे याच्यामध्ये एक सूत्र आहे की कशाऐवजी कशाने गुणले, तर 15 ऐवजी 25 ने गुणले. मग याची एक वजाबाकी करायची. 15 वजा 25 वजा 15 तरी 10. आणि जी वजाबाकी आली तुमची, त्या वजाबाकीने गुणाकारात जो फरक पडलाय त्याला भागायचं. त्याला भागलं हे सगळं तोंडी होतं, कधी सरावाने, आणि लगेच उत्तर येते 40. काही आपले मूळ सुद्धा करायला लागत नाही. याची वजाबाकी 25 वजा 15 10 येते. 10 आणि लगेच 400ला भागलं 40 उत्तर येते. सरावाने होणार आहे, सेकंदात उत्तर येते. आणि म्हणून असे उदाहरण येऊ शकतात. सराव फार महत्वाचा असतो. त्यानंतर आणखी एक प्रश्न या ठिकाणी आलेला सोपा असतो. प्रश्न वाचला, तो प्रश्न जर समजला ना, तर उत्तर लगेच त्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. 19 संख्या 19 वेळा घेऊन बेरीज केली तर बेरीज किती आहे. 19 संख्या 19 वेळा घ्यायची म्हणजे काय झालंय, साधी गोष्ट. 19चा वर्ग. 19 संख्या 19 वेळा घ्यायची म्हणजे 19चा वर्ग विचारला, 19 गुणिले 19 आणि मग त्याचा वर्ग जो येतो त्याचं उत्तर आहे. बेरीज प्रत्यक्ष करायची गरज नाही. 19 वेळा 19 घ्यायची आणि बेरीज करायची, 5 मिनिटं द्यायच्यातच गेले. त्यानंतर आणखी एक प्रश्न असतो की 25 ही संख्या किती वेळा घेऊन बेरीज केल्यास 625 उत्तर येईल. 25 ही संख्या किती वेळा घेतल्यास किंवा किती वेळा घेऊन बेरीज केल्यास 625 उत्तर येईल. मग आता काय, वजाबाकी 625 वजा 25, मग परत 25 वजा 25, परत वजा 25, परत वजा 25, तेव्हा 0 उत्तर येईल. तोपर्यंत करत चालायचं का. या 625 आणि 25चा काहीतरी संबंध असेल ना. तो संबंध जर आपल्याला माहित असेल त्याचं उत्तर आपल्याला लगेच येणार आहे. तो संबंधच माहित नसेल तर आपल्याला उत्तर येणारच नाही. तो संबंध काय, तो वर्गाशी संबंधित आहे. मग 25 ही संख्या 25 वेळा घेतली तरच येणार आहे ना. आता आणखी एक प्रश्न असा असतो की 25 मध्ये 25 किती वेळा मिळवल्यास 625 किंवा 225 उत्तर येईल. 15 मध्ये किती वेळा 15 मिळवल्यास 225 उत्तर येईल. किंवा 10 मध्ये 10 किती वेळा मिळवल्यास 100 उत्तर येईल. पण असं सोपं विचारलं जात नाही. 11 मध्ये 11 किती वेळा मिळवल्यास 121 उत्तर येईल, असा प्रश्न असतो. 11 मध्ये किती वेळा 11 मिळवल्यास, मग तुम्ही म्हणता 11 वेळा, मग ते झाले 12. त्यांनी प्रश्नच काय विचारलाय, 11 मध्ये किती वेळा 11 मिळवल्यास 121. मग आपल्याला माहिती 11चा वर्ग 121 म्हणजे 11चा 11 वेळा गुणाकार म्हणजे 121. पण आपल्याला काय म्हणलंय, 11 मध्ये किती वेळा 11 मिळवल्यास 121. 11 वेळा मिळवल्यास नाही, 10 वेळा मिळवल्यास. एक 11 दिलाय त्यांनी, एक रे तिथं कमी करावं लागेल. असेही प्रश्न त्या ठिकाणी असतात. आता त्यानंतर एक सोपं म्हणजे
मध्यम काठीण्य मध्यम प्रकारचा प्रश्न असतो काठीण्य पातळी की एका टेबलाची किंमत 950 रुपये असल्यास 15 टेबलांची किंमत तर हा गुणाकाराचा भाग आहे. तुम्ही गुणाकार व्यवस्थित केला तर उत्तर चुकणार नाही. त्यानंतर आणखी एक प्रश्न गुणाकारामध्ये विचारला जातो. प्रश्न सोपे असतात फक्त त्याचा समजलं पाहिजे, अर्थ समजला पाहिजे. 72 ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात जास्तीत जास्त किती वेळा देतात? 72 ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात किती वेळा लिहिता येईल? मग पर्याय दिला 1 6, पर्याय 2 4, पर्याय 3 5 आणि पर्याय 4 7. आता ह्या 72 ची फोड करायची दोन संख्येच्या गुणाकाराच्या रूपात. आता ही करणं काय फार अवघड नाही. पहिलीच गोष्ट आहे 1 गुणिले 72 झाली फोड. 72 1 72. 2 गुणिले 36, 3 गुणिले 24, 4 गुणिले 18, 6 गुणिले 12, 8 गुणिले 9. अवयव वाढण्याचे प्रकार म्हणतो आपण तसंच हा प्रकार आहे. फक्त जोड्या करायच्या, 2 9च्या जोड्या. आणि म्हणून 1 2 3 4 5 6 वेळा 6 जोड्या होतील 72च्या गुणाकाराच्या रूपात. असे प्रश्न असतात. कधी एक प्रश्न होता की 36 ही संख्या दोन समान अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कशी लिहिता येईल? मग 36 ही संख्या दोन समान अवयवांच्या रूपात कशी लिहिता येईल? तर 6 गुणिले 6 समान अवयव म्हटलंय त्यांनी. तुम्ही 36 हे 12 गुणिले 3 करूनही करू शकता, पण ती समान अवयवांची होत नाही ना. 4 पर्याय 36 उत्तर असणारच देणार नाही, पण आपल्याला असं फसवणार. त्यानंतर काही गुणाकार बेरीज, गुणाकार वजाबाकी अशी मिश्र उदाहरण सुद्धा असतात. त्या प्रकारचं हे उदाहरण, एका फळ विक्रेत्याने 410 रुपये डझन याप्रमाणे 3 डझन आंबे विकत घेतले. आता जर 410 रुपये डझन आणि 3 डझन आंबे घेतले तर आपण डझन दिलेले तर 3 डझनचा भाव काढू शकतो. 410 गुणिले 3. आणि नंतर ते काय म्हणतात की प्रत्येक आंबा 70 रुपये दराने विकला. मग आता आपल्याला अगोदर त्या 3 डझनची किंमत काढायची आणि मग प्रत्येक आंबा जर 70 रुपये दराने विकला तर आता डझनच्या आपल्याला परत हे करावं लागेल. एका डझनामध्ये किती वस्तू असतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे, तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. आणि मग 70 रुपये दराने जर एक आंबा विकला तर आपल्याजवळ 3 डझन आंबे म्हणजे 36 आंबे आहेत. मग 70 गुणिले 36 करावं लागेल आणि ते जे उत्तर येईल मग तर त्याला आंबे विकून किती रुपये नफा मिळेल. तर येणारे जे दोन्ही गुणाकार आहेत या गुणाकारामध्ये मोठ्या गुणाकारातून लहान गुणाकार म्हणजे 36 रुपये आंबे जेव्हा 70 रुपयाने विकतो ती येणारीची किंमत आहे. त्याच्यातून पहिले जे आंबे 3 डझन घेतले त्याची किंमत वजा करावी लागेल आणि मग तो जो वजाबाकी आहे तो त्याचा नफा आहे किंवा तेवढे पैसे त्याला वर मिळाले हा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. आता भागाकारामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचे भागाकारामध्ये, भागाकार म्हणजे काय, गुणाकार म्हणजे काय, अनेक वेळा बेरीज म्हणजे एक वेळा गुणाकार, आणि भागाकारामध्ये काय करणे, गट पाडणे, वाटणे करणे, आणि अनेक वेळा वजाबाकी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे भागाकार. आणि या भागाकारामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या जर पाठ असतील तर भागाकारामध्ये येणाऱ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. विभाज्यतेच्या कसोट्या जर 2 पाठ असतील आणि त्या कशा शोधायच्या किंवा ती विभाज्यतेची कसोटी कशी लागू करायची, नुसतं तोंडपाठ असूनच चालत नाही. त्यांची कसोटी तोंडपाठ आहे पण ती कशी लागू करायची ह्याच माहित नसेल तर काय करायचं. म्हणून त्याचा अनुभव असणं फार महत्वाचं आहे. आणि या विभाज्यतेच्या कसोट्या
अविभाज्य त्याच्या कसोट्या ह्या त्या 2 ची 3 ची 4 ची 5 ची 6 ची 8 ची 9 ची 10 ची या कसोट्या आपल्याला माहित पाहिजे. आता यातल्या कसोट्या आपल्याला 2 3 ची माहित असते, 4 ची माहित असते, 5 ची माहित असते, 6 ची कसोटी म्हणजे 3 चीच कसोटी फक्त एककाच्या घरात समान अंक असला पाहिजे. आणि 4 ची जशी कसोटी आहे की दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग केला तर त्या पूर्ण संख्येला निश्चित भाग जातो. तसंच 8 ची की शतक दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग केला तर त्या पूर्ण संख्येला भाग जातो. अशा पद्धतीची ती कसोटी आहे. ही 2 कसोट्या फक्त आपली तुम्हाला नवीन असतील तर त्या थोड्या माहीत करून घ्या शिक्षकांकडून. आणि एवढ्या कसोट्या जर माहीत असतील तर भागाकारामध्ये अडचण येत नाही. भागाकारामध्ये जसं गुणाकारामध्ये गुणाकार असतो तसं भागाकारामध्ये 4 भाग पडतात: भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी. भाज्य म्हणजे ज्याला आपण भागतो त्याला भाज्य म्हणतात. ज्याने आपल्याला त्याला भागायचंय त्याला भाजक म्हणतात. जे उत्तर येतं किंवा त्याचे जेवढे गट तयार झाले, वाटे तयार झाले, वाटण्या झाल्या, तो भागाकार असतो. जे शेवटी उरलं म्हणजे उरतं ते नेहमी भाजकापेक्षा कमीच उरतं. भाजकापेक्षा जर ज्यादा उरलं तर समजायचं आपलं भागाकार चुकलाय. हे नेहमी ध्यानात धरायचं. भागाकार इतकं सोपी गोष्ट नाही समजण्यात. त्यासाठी कोणी तपासायचं कोणी पाहण्याची सुद्धा गरज नाही. जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा जी वजाबाकी केली ती भाजकापेक्षा लहान आली तर आपला भागाकार बरोबर चाललाय समजा. जेव्हा प्रत्येक वेळची वजाबाकी ही भाजकापेक्षा जास्त आली एखाद्या वेळेस समजायचं आपला भागाकार चुकला, एकने भाग कमी गेला. ह्या गोष्टी जर तुम्हाला लक्षात आल्या तर भागाकार हा घटक आता आपला होणार नाही. भागाकार हा घटक आपण उद्या घेऊ, कारण उद्या पदावली आणि अक्षरांच्या जागी येणारे अनुक्रम हे आपल्याला पाहायचे. त्याच्यातच आपण भागाकार हा घटक उद्या घेऊ. आणि या ठिकाणी जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभागाने मला या ठिकाणी आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आपण सुद्धा ते सगळं मान्यता आहे जी काय मी माहिती सांगितली ते आपण ऐकून घेतली त्याबद्दल आपले आभार. आता शिका बंद करतो. धन्यवाद.